तर आज ना मी स्वयंपाक करत होती आणि स्वयंपाक करता करता माझ्या लक्षात आलं की मोदक तर बनवलेच नाही आहे आणि बाप्पांसाठी मोदक तर बनवावंच लागतील. संध्याकाळचं काही ना काहीतरी गोडधोड संध्याकाळच्या आरतीला हे असायलाच पाहिजे ना. म्हणून मग मी काय केलं की जे आपल्या होता ना भिजवलेला चपातीचा, तीच कणिक घेतली आणि त्याच्यामध्ये छोटे छोटे बॉल्स बनवले आणि त्याच्यामध्ये छोटीशी त्याची हे बनवून त्याच्यामध्ये थोडं थोडं साखर भरली. त्यानंतर त्याला पॅक करून घेतलं आणि मोदकाचा शेप दिला आणि नंतर ना इकडे तेल ठेवलं. आणि मोदकाचं तेल आहे ना मी वेगळंच ठेवते, कारण नाही का थोडंसं गोडसर होतं ना ते तेल. त्याच्यामध्ये एक पहिले पुरी तळून घेतली आणि मग मोदक तळायला सुरुवात केली. आणि सर्व मोदक आहे ना थोडे थोडे टाकून आलटून पालटून आहे ना तळून घेतले. आता एवढे छोटे छोटे मोदक आहेत ना आणि मी काही 21च मोदक बनवते बरं का, कारण ना बाप्पांना 21चा आकडाच बरोबर असतो असं म्हणते माझी मम्मी तरी, की मला म्हणते की 21च मोदक बनवायला पाहिजे. आता मी तर लहानपणापासून तेच बघत आले. आमच्या गावाकडे ही खूप पद्धत होती की असे कणकेचे मोदक बनवायचे आणि हे ना खूप मोठा प्रसाद जरी असला ना तरी प्रत्येकाला प्रसादातनी मोदक मिळू शकतो आणि बाप्पांना हे प्रसादाला मोदकच असतात. गावाकडे तर खूप जास्त असते. आता इथं तरी मी एखाद्या वेळेसच करते हे मोदक. मग नंतर ना तुम्ही याच्यामध्ये काहीही भरू शकता बरं का सारांमध्ये, कारण की त्याच्यामध्ये गूळ किंवा मग तुम्ही साखरेच्या ऐवजी काही तुम्हाला जे वाटलं ते खोबरं कीस काहीसुद्धा भरू शकता. तर अशा पद्धतीने हे मोदक दिसतात. असे गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचे आणि छान काढून घ्यायचे. मोदक तयार. चला कसा वाटलं नक्की सांगा.